तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला मेंदूचा भाग व कार्य याविषयी माहिती बघायची। तर मेंदूचे साधारणपणे 4 भाग पडतात। त्यामधला पहिला जो भाग आहे तो आहे प्रमस्तिष्क, त्याला इंग्रजीमध्ये सेरेब्रम असं म्हणतात। दुसरा भाग आहे अनुमस्तिष्क, तर अनुमस्तिष्काला सेरेबेलम असं इंग्रजीमध्ये म्हणतात। तिसरा भाग जो आहे तो आहे मस्तिष्क पुच्छ, तर मस्तिष्क पुच्छेला मेडुला ऑब्लोंगोटा असं इंग्रजीमध्ये म्हणतात। आणि चौथा जो भाग आहे तो आहे मेरुरज्जू, तर मेरुरज्जूला स्पायनल कॉर्ड असं म्हणतात। तर या चारही भागांची वेगवेगळी कार्य आहेत, तर ती कार्य आपल्याला आज बघायची की प्रमस्तिष्क हा काय काम करतो, अनुमस्तिष्काचं फंक्शन काय आहे, मस्तिष्क पुच्छचं फंक्शन काय आहे आणि मेरुरज्जूचं जे फंक्शन आहे, जे कार्य आहे ते आपल्याला काय आहे हे आपल्याला बघायचं। तर तुमच्यापैकी कुणी सांगू शकेल का प्रमस्तिष्काचं कार्य काय आहे? हा यस। इच्छित हालचालीचे नियंत्रण, मनाची एकाग्रता, नियोजन, निर्णय क्षमता, बुद्धिमत्ता व बुद्धिविषयक कार्य। छान। त्यानंतर अनुमस्तिष्क, याला सेरेबेलम असं म्हणतात। तर अनुमस्तिष्काचं कार्य कोणी सांगेल का? हा यस। पहिलं कार्य ऐच्छिक हालचालीमध्ये सुसूत्रता आणणे, दुसरे कार्य शरीराचा तोल सांभाळणे हे अनुमस्तिष्काचे कार्य घडून आणते। बरं। त्यानंतर आहे मस्तिष्क पुच्छ, तर मस्तिष्क पुच्छला मेडुला ऑब्लोंगोटा म्हणतात। तर त्याचं कार्य कोणी सांगेल का? हा यस। हृदयाचे ठोके, रक्तप्रवाह, श्वासोच्छवास, शिंकणे, खोकणे, लाळ निर्मिती इत्यादी अनैच्छिक क्रियांचे नियंत्रण ही कार्ये मस्तिष्क पुच्छ या मेंदूच्या भागाकडून घडून येतात। छान। त्यानंतर चौथा भाग आहे मेरुरज्जू, म्हणजे त्याला स्पायनल कॉर्ड असं म्हणतात। तर मेरुरज्जूचं कार्य कोण सांगेल? हा यस। त्वचेपासून मेंदूकडे आवेगाचे वहन करणे, मेंदूपासून स्नायू व ग्रंथीकडे आवेगाचे वहन, प्रतिक्षिप्त क्रियेचे समन्वय केंद्र म्हणून कार्य करतो। यस। तर बघा, प्रमस्तिष्क जो मेंदू आहे, तर प्रमस्तिष्काचं कार्य परत एकदा रिटर्न मी तुम्हाला सांगतो व्यवस्थित समजावून। तर ऐच्छिक हालचाली ज्या आहेत, ऐच्छिक हालचाली म्हणजे आपल्या इच्छेनुसार होणाऱ्या ज्या काही हालचाली आहेत, तर त्या हालचालीवरती नियंत्रण प्राप्त करणं किंवा नियंत्रण करणं हे प्रमस्तिष्क मेंदूचं पहिलं काम आहे। त्यानंतर मनाची जी एकाग्रता आहे, माइंड कॉन्सन्ट्रेशन जे आहे, तर ती एकाग्रता चित्तता टिकून ठेवण्याचं काम जे तर तो प्रमस्तिष्क करतो। त्यानंतर नियोजन असन, निर्णय क्षमता असन, कोणतंही काम करण्यासाठी प्लॅनिंग, त्याच्यानंतर नियोजन क्षमता जी आहे, प्लॅनिंग कॅपॅसिटी जी आहे, तर ते जे कार्य आहे ते कार्य प्रमस्तिष्क पार पाडतो। त्यानंतर स्मरणशक्ती आणि बुद्धिमत्ता, आपण जे वाचतो किंवा जे डोळ्यांनी पाहतो किंवा जे अनुभव घेतो, तर ते स्टोअर करून ठेवण्याचं काम, मेमराईज करण्याचं काम, तर ते स्मरणशक्ती ठेवण्याचं काम सुद्धा या प्रमस्तिष्क जो मेंदूचा भाग आहे तर तो ते कार्य करतो। त्यानंतर बुद्धिमत्ता आणि बुद्धिमत्ता विषयक ज्या काही क्रिया आहेत, तर त्या क्रियावर सुद्धा ते कार्य जे आहे तर तो करतो। त्यानंतर दुसरा जो भाग आहे तो आहे अनुमस्तिष्क, जो आहे सेरेबेलम। तर ऐच्छिक हालचालीमध्ये सुसूत्रता ठेवणे, की आपल्याला कोणती क्रिया झाल्यावर कोणती क्रिया करायची याच्यामधलं जे नियोजन आहे दोन क्रियामधलं, तर ते सुसूत्रता निर्माण करण्याचं काम जे तर ते अनुमस्तिष्क त्या ठिकाणी करत असतो। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे की शरीराचा तोल सांभाळणे। परीक्षेत असा प्रश्न विचारला जातो का शरीराचा तोल सांभाळण्याचं काम मेंदूचा कोणता भाग करतो, तर अनुमस्तिष्क नावाचा जो भाग आहे तर ते शरीराचं बॅलन्स जे आहे, बॉडी बॅलन्स करण्याचं काम तो त्या ठिकाणी करत असतो। त्यानंतर आहे मस्तिष्क पुच्छ म्हणजे मेडुला ऑब्लोंगोटा, तर आपल्या हृदयाचे जे काही ठोके आहे किंवा रक्तप्रवाह जो आहे, ब्लड सर्क्युलेशन जे आहे, त्यानंतर रिस्पायरेशन म्हणजे श्वासोच्छवास जो आहे, ब्रीदिंग जे आहे ती घेण्याचं काम, त्यानंतर शिंकणे आसन, स्नीजिंग आसन, कफिंग आसन, खोकणे आसन, त्यानंतर लाळ निर्मिती जी आहे आणि अनैच्छिक क्रियांचं जे नियंत्रण आहे तर ते मस्तिष्क पुच्छ करतो। कारण की ज्या क्रिया आपल्याला आपल्या इच्छेनुसार करता येत नाही त्याला अनैच्छिक क्रिया असं म्हणतात, आणि ज्या इच्छेद्वारे करता येतात तर त्या ज्या क्रिया आहेत त्याला कोणत्या म्हणतात? ऐच्छिक क्रिया असं म्हणतात। आता जठरासन, फुफ्फुसासन, आपलं लंग्स आहे,
तर हृदय आहे, तर हे अनैच्छिक आहे की त्यांच्या स्वतःच्या हिशोबाने ते काम करतं, आपल्या इच्छेद्वारे ते काम करत नाही. आता मला समजा डोळ्याला नॉर्मल चोळायचं आहे तर मी चोळू शकतो इच्छा केल्याच्या नंतर. तसं हृदयाच्या बाबतीत, फुफ्फुसाच्या बाबतीत, जठराच्या बाबतीत आपल्याला तसं करता येत नाही. त्यानंतर आहे मेरुरज्जू, स्पायनल कॉर्ड, हा चौथा भाग आहे. तर त्वचेपासून मेंदूकडे आवेगाचं वहन करणं, ते जे सिग्नल आहे त्याचं त्या आवेगाचं वहन करायचं काम हा चौथा जो पार्ट आहे मेरुरज्जू करतो. त्यानंतर मेंदूपासून स्नायूकडे आणि ग्रंथीकडे ते मेसेजिंग करायचं जे काम आहे तर ते सुद्धा मेरुरज्जू करतो. त्यानंतर प्रतिक्षिप्त क्रियांचे समन्वय केंद्र म्हणून कार्य करतो. ज्या सडनली क्रिया होतात आपल्याला न विचारता तर त्याला प्रतिक्षिप्त क्रिया असं म्हणतो आपण, त्याला रिफ्लेक्स ऍक्शन असं म्हणतात. तर त्याचं समन्वयन म्हणून, केंद्र म्हणून, त्याचं कॉर्डिनेशन जे त्या रिफ्लेक्स ज्या काही ऍक्शन आहेत, प्रतिक्षिप्त ज्या काही क्रिया आहेत तर त्याच्यामध्ये समन्वय ठेवायचं काम, कॉर्डिनेशन ठेवायचं काम हा मेरुरज्जू करत असतो. तर आज आपण ही मेंदूचा भाग आणि कार्य ही माहिती बघितली. तर तुम्हाला ही समजली का? तर मेंदूची आकृती काढून त्यामध्ये प्रमस्तिष्क एक भाग काढा, अनुमस्तिष्क काढा, मस्तिष्क पुच्छ काढा आणि मेरुरज्जू काढा आणि त्याला ॲरो देऊन त्याचे नावं टाकून तो विभाग काय काय काम करतो हे लिहा, म्हणजे तुम्हाला स्पष्टपणे अधिक कळायला मदत होईल. थँक्यू.